अमरावती तालुक्यातील मासोद गावात बाहेरून मोठ्या प्रमाणात राख टाकण्यात येत असल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। उडणाऱ्या राखेमुळे संपूर्ण परिसर धुळीच्या विखाड्यात सापडला असून नागरिकांना श्वासाचे त्रास, खोकला व इतर आजारांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे। याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून गावाजवळ बाहेरून राख आणून टाकली जात आहे। त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने राखेचे कण संपूर्ण गावात पसरत असून रस्त्यांवर दृश्यमानता कमी होत आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार राखेच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। अनेकांना श्वासाचे विकार व इतर आजारांचा त्रास सुरू झालाय। तसेच रस्त्यावर राखेचा धुराडा पसरल्याने वाहन चालकांना रस्ता दिसत नसून अनेक अपघात घडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन गावात राख आणणे व टाकणे पूर्णपणे बंद करण्याचा ठराव करावा, संबंधितांना नोटीस बजावाव्यात आणि प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवा आणि राख टाकण्याचा प्रयत्न तात्काळ बंद करा अशी एकमुखी मागणी मासोद ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।